आमचा वेळ संपेपर्यंत आम्ही धिंगाणा केला, मेडिसिनच्या पेपरला गेलो, मस्तपैकी पेपर देऊन आलो. तुम्हाला सांगतो पूर्व मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे. दिस इज कॉल्ड एज अ प्रिपरेशन, दिस कॉल्ड एज अ प्लॅनिंग. ही प्लॅनिंग तुम्हाला अशी करता आली पाहिजे, माहिती तुम्हाला. प्लॅनिंग ही डे वनला असली पाहिजे, डे वनला प्लॅनिंग असली पाहिजे. आपण काय करतो, प्लॅनिंग हा शब्द आपल्याकडे फार चुकीचा आहे. प्लॅनिंग आपण तेव्हा करतो जेव्हा आपले डोळे उघडतात की बाप रे. नो, तुम्ही आज मला ऐकताय, योग खूप चांगला आहे, वर्षाची ही सुरुवात आहे. आजच तुम्ही ठरवायचं आहे की आत्ताच प्लॅनिंग करायची, आजच प्लॅनिंग करायची. आणि ही प्लॅनिंग त्या ध्येयाला गाठेपर्यंत, ज्या ध्येयाने आपण मोटिवेट झालोय त्या ध्येयाला गाठेपर्यंत ही प्लॅनिंग बंद करायची नाही. प्रत्येकाने एक ध्येय ठरवायचं, ते ध्येय लिहून काढायचं. ते बी प्लॅन बंद मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या ध्येयासाठी तुम्हाला वाटचाल करायची आहे आणि तो प्लॅन बंदच नाही करायचा. बघा यश कसं मिळत नाही. आणि कोणी आजारी पडलं मला लिहून देतो, कोणीच आजारी पडणार नाही. पुन्हा सांगतो, जे 10वी-12वीची मुलं आहेत त्यांना जरा व्यायाम करणं शक्य नाही, पण जी मुलं MPSC UPSC करतात त्यांनी दररोज 40 मिनिटं तरी व्यायाम करत जा. रनिंग करा, वॉकिंग करा, पण व्यायाम करा. त्यांना शरीर खूप प्रफुल्ल होतं, प्रसन्न होतं, तुम्ही आजारी पडत नाहीत आणि अभ्यास चांगला होतो. पुढचा पॉईंट, परीक्षेला जाताना कधी कधी कसं असतं की ह्या प्लॅनिंगमध्ये सिन्सिअरिटी खूप महत्त्वाची आहे. सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. सिन्सिअरिटी. काय होतं की आपण ठरवतो, हो खूप जण ठरवतात आणि ना तुम्हाला वाटेल की हे माझ्या मुलाचं, तुम्हाला पुन्हा एक उदाहरण देतो. त्यांनी जर ठरवलं की 1 वाजता अभ्यासाला बसायचं आहे, बॉस आणि घरामध्ये त्याच्या ह्या 11-12 आहेत, माझ्या घरात लग्न झाले, माझ्या पुतणीचे लग्न. कॅन यू इमॅजिन, माझ्या घरात लग्न, हो, आणि तो 10वीला होता. पण त्याने ठरवलं ना की 1 वाजता मला बसायला बसायचं आहे, तर त्यानं त्याच्या संपूर्ण आयुष्यात 1 वाजून 1 मिनिट कधीच नाही केला, कधीच नाही केला. 1 इज 1. बसणार म्हणजे बसणार, विषय संपला. आणि त्याला जर संडे रिकामा सोडायचा आहे, तर संडेला जर त्याचा काही प्लॅनमध्ये अभ्यास असेल तो काही करेल, पण शनिवार पण संपवणार, तरच संडे फ्री नाही ठेवणार. दिस इज समथिंग बरो. हे तुम्ही मोटिवेट झाले पाहिजे, माहिती आहे. आणि मी माझ्या लेकराला एकदा पण अभ्यास कर नाही म्हणालो, म्हणून आई आणि वडिलांनी अभ्यास कर म्हणायची गरज कधीच नाही आली पाहिजे. तुम्हाला लक्षात येत नाही, अभ्यासाने तुम्ही मोठे होणार असतात. आणि अभ्यास, मला तुम्हाला पुन्हा सांगायचं होतं, अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यासच मला नाही बोलायचं आहे. फक्त पुस्तकी अभ्यासच मला नाही बोलायचं आहे. कुणाला तुमच्यात अनेक गुण असतात. कुणाला आर्टमध्ये, कुणाला डान्समध्ये करायचं आहे, कुणाला स्पोर्टमध्ये करायचं आहे, कुणाला ॲक्टिंगमध्ये करायचं आहे. पण सगळ्याच गोष्टी अभ्यास करायला लागतो, सगळ्याच गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला लागते, सगळ्याच प्रोफेशनसाठी डेडिकेशन लागतं, सगळ्याच प्रोफेशनला डिव्होशन लागतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिन्सिअरिटी लागतं. नंबर 3 खूप इम्पॉर्टंट हे आहे की खूप जास्त हुशार असायची गरज नाही. बरेच मुलं हुशार असतात, खूप जास्त हुशार असतात. त्यांचं मी कौतुक करतो, मी एवढा हुशार नाही आहे, खरं सांगतो. पण सिन्सिअर असलं पाहिजे. हुशार आणि सिन्सिअर असेल तर मग तर दुधात साखर पडली, हो. पण हुशार नसेल तरी सिन्सिअरिटी जिंकते, असं म्हणतात ना. स्लो अँड स्टेडी विन द रेस. सुरुवात कशी करायची, एकदम शांतीनं सुरुवात करायची, हळूहळू सुरुवात करायची, आणि हळूहळूच जायचं, तुम्ही जिंकता. पळायचं कधीच नाही. बरेच पोरं मला सांगतात की सर, ह्या पोरांनी 1 महिना अभ्यास केला आणि त्याला एवढे मार्क पडले. चुकीचं आहे. दिस इज एक्सेप्शन टू द रूल. हे एक्सेप्शन आहे रूलचं. ह्याच्या मागे नागे लावायचं आपल्याला हा नियम सिद्ध करायचा आहे की फक्त स्टडी अभ्यास केला, सिन्सिअर अभ्यास केला, डेवनपासून अभ्यास केला, आणि तो अभ्यास कुठला का असत नाही. मी असं म्हणालो, तुम्ही स्पोर्ट्सचा अभ्यास करा, तुम्ही कलेचा अभ्यास करा, तुम्ही चित्रकलेचा अभ्यास करा, तुम्ही ॲक्टिंगचा अभ्यास करा, पण डेवनपासून अभ्यास करा आणि तो सिन्सिअरली निभवा, तुम्हाला त्यात यश मिळतं. मी सांगत होतो की फार हुशार असायची गरज नाही. काय झालं, आणि मी तुम्हाला सांगत होतो सिन्सिअर पाहिजे, हुशार नसेल चालतं. मी माझं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी जरा हुशार विद्यार्थी नाही, प्रामाणिकपणे सांगतो, हुशार विद्यार्थी नाही. मी लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं मला. ही गोष्ट 1986ची. आता मी 49 वर्ष या 10 तारखेला पूर्ण करणार आहे. खूप लांबचा विषय आहे. आणि शाहूला मी घासून मिरिट आलो. घासून कळतं, प्रचंड घासून मिरिट आलो. आपण सिन्सिअर माणूस, एकदम सिन्सिअर. माझी बायको आता पण म्हणत असते, एकदा ओटीत घुसला की घुसला, मग त्याला पुढचं काहीच कळत नाही. सिन्सिअर म्हणजे 100% सिन्सिअर. मग त्या सिन्सिअरिटीमध्ये मला 1 मिलीमीटर 1% पण इकडे नको वाटतं. इज अ डेडिक, म्हणजे त्या फोकस म्हणजे फोकस. सिन्सिअरली घासून मिरिट आलो. आणि तेव्हा फक्त 150 मुलं लागायचे मेडिकलला, फक्त 150 मोजून. अंबेजोगाईमध्ये 50 आणि औरंगाबादमध्ये 100, अशी 150 मुलं लागायची. त्या 150 मध्ये मी होतो पक्काच, म्हणजे एवढा घासलो होतो. आणि काय झालं की बघा, तुम्हाला सांगून गेलो की आम्ही गरीब घरचे लेकरं आहेत. सगळेच आम्ही 4 बहिणी 3 भाऊ दादांच्या पगारावर जगायचो. दादांना 7,500 रुपये पगार मिळायचा. दादांना 3 लेकरं, आणि आम्ही हे सगळे दादांच्या पगारावर जगायचो. माझ्या आईवडील सगळेच आम्ही.
आणि मग तेव्हा शिक्षणाचा खर्च खूप अडचणीचा असायचा म्हणून दादांनी माझा औरंगाबादला नंबर लागला होता, पण म्युच्युअल ट्रान्सफर करून अंबेजोगाईला घेतला, कारण दादा अंबेजोगाईत होते. एकाच घरात राहून शिक्षणाचा खर्च कमी होईल. त्यांना खूप चांगली विजन आहे. खरं तर त्याच माणसाने मला घडवलं आहे. त्याच्या एवढे उपकार माझ्या या जगात कोणाचेच नाहीत माझ्यावर जेवढे त्यांचे दादांचे उपकार आहेत. तुम्हाला सांगत होतो मी पॉईंट की मी जरा घासून घासून तिथे लागलो. आणि काय झालं माहीत आहे, अंबेजोगाईला फर्स्ट इयरमध्ये आम्ही 50 जण होतो. पहिल्याच वर्षी 20 नापास झाले. पहिल्याच वर्षी 20 नापास झाले, म्हणजे 30 पास झाले होते त्याच्यामध्ये होतो. 30 पास त्याच्यामध्ये मी होतो. सेकंड इयर गेलं. थर्ड इयरला काय असतं की आमच्याकडे बॅच पडतात. बॅच 15 मुलाच्या बॅच, 15 मुलाची एक बॅच, 15 मुलं दुसरी बॅच. आणि बॅचला शिकवायला टीचर यायचे. आणि सगळे टीचर दादांचे मित्र असायचे. बघा, ते वर्गात आले की सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे. आणि मला यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं. विठ्ठल डॉक्टर तात्याराव लहानेचा भाऊ ना. पहिला प्रश्न मला यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, तीनदा नाही आलं, चारदा नाही आलं, 5-10 वेळा नाही आलं की दादांना सांगायचं विठ्ठलला काहीच येत नाही. आता दादा म्हणजे तुम्हाला माहीत नाही, आजही 49 वर्षात झालो आहे. दादा 61 वर्षात झालेत. तरीही दादांच्या समोर बोलताना मी खूप विचार करतो. आज एवढ्या वर्षानंतर एक वेगळा आदरयुक्त भीती त्या माणसाची मला होती. आणि दादांना सांगितलं, दादा प्रचंड रागीट माणूस. दादांना हे कळलं याची मला सगळ्यात मोठी भीती होती. आणि मग दादा काय करायचे, वहिनीला सांगायची की सांग तुझ्या लाडक्याला त्याला काहीच येत नाही. वहिनी जरा सांभाळून घेणारा प्राणी आहे. थोडं सांभाळून घेऊन मग वहिनी आपलं थोड्या दिवसांनी 10-12 दिवसानंतर दादांचा राग कमी झालाच मला सांगायच्या की ते म्हणजे दादा ते असे म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही. आता पण जेव्हा वहिनी म्हणायच्या ना की ते म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही, मला माहीत असायचं ती बंदुकीची गोळी कशी लागते, अशी गोळी मला लागायची की मला येत नाही वर्गामध्ये. हे दादांना कळलं, दादाकडनं वहिनीला कळलं. इज नॉट फेअर. हे योग्य नाही असं मग ठरवायचो राजाओ. आणि आपण काहीतरी करू मी ठरवलं. माझ्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी होता राजू नाईक नावाचा. तो लायब्ररीमध्ये तो सगळे उत्तर द्यायचा क्लासमध्ये, सगळे फटाफट उत्तर द्यायचं. तो लायब्ररीमध्ये एक दिवशी निघाला, मी पण लायब्ररीत निघालो. आणि राजूला म्हटलं राजू तू काय वाचणार आहेस. राजू मला विठ्ठल मी हे टॉपिक वाचणार आहे. गुड. मी पण तेच पुस्तक घेतलं, तोच टॉपिक काढला, मी लायब्ररीत गेलो. त्याच्याबरोबर आमचा राजू, माझ्या डोक्याकडे बघा, आमचा राजू असा वाचतो, मान हलवून लाईनवर तो मान हलवतो. म्हणून मी त्याच्या अपोजिट साईडला जाऊन बसलो, समोर जाऊन बसलो. का माहिती आहे का, त्याच्या मानेकडे बघण्यासाठी. आणि राजूनी मान हलवली तशी मी पण मान हलवली. त्याने टॉपिक वाचून काढला तसा मी पण टॉपिक वाचून काढला. आणि दोघे दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये गेलो. आणि पुन्हा सर आले, प्रश्न सुरू झाले. राजूने मला प्रश्न विचारला, मला आला नाही. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, मला एकही उत्तर आलं नाही. आणि राजूने सगळे उत्तर दिले. म्हणलं आता काय करावं. तोच टॉपिक त्याने वाचला होता, तोच मी वाचला होता, मला नाही आले उत्तर. मी म्हटलं फरक काय की राजू हुशार आहे. एकदा वाचल्यास त्याला पाठ होतं, आपण हुशार नाही आहे. पण आपण सिन्सिअर आहेत ना. आपल्या ह्या सिन्सिअरचा आपण फायदा करून घेऊन मी ठरवलं की पुस्तकच पाठ करायची. बघा, पुस्तकं पाठ करायची. तर बारका नाही का हा शब्द. MBBSची पुस्तकं पाठ करणं हा खूप मोठा विषय आहे मित्रांनो. आता MBBSला फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्डचे मेजर मायनर असं केलं आहे. पण माझ्या वेळेस फर्स्ट इयर दीड असे होतं आणि शेवटच्या वर्षी 1.5 वर्ष होतं. आणि 14 विषय म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिअरी मिळून. आणि एका विषयाचं पुस्तक तुम्ही कोणी उचलू शकत नाहीत अशी पुस्तकं. आणि ती पुस्तकं ठरवली पाठच करायची. मी म्हणालो शेतामध्ये उन्हात काम करायची आपली तयारी, इथं सावलीमध्ये बसून फॅनखाली बसून भिंतीच्या इथं मस्तपैकी 4 भिंतीच्या मध्ये बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे. हा मी ठरवलेला कन्सेप्ट. आणि मित्र मी MBBSच्या पहिल्याच महिन्यामध्ये, 1.5 वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये सुरू केली पुस्तकं पाठ करायला. पण स्मार्ट पद्धतीनं. अभ्यासाचा हा भाग मी तुम्हाला सांगतो. स्मार्ट पद्धतीनं पहिला टॉपिक वाचायचा. जेव्हा दुसरा टॉपिक वाचायला सुरू करायचो तेव्हा पहिला रिवाइंड करायचा आणि पुन्हा वाचायचा. तिसरा टॉपिक असताना पहिला दुसरा रिवाइंड करून पुन्हा तिसरा वाचायचा. 100वा टॉपिक असताना पहिले 99 टॉपिक रिवाइंड करून 100वा वाचायचा. म्हणजे जेव्हा मी 100वा टॉपिक वाचला तेव्हा पहिला टॉपिक 100 वेळा रिवाइंड झाला. रिवाइंड 5 मिनिटात व्हायचं. कशी पद्धत आहे बघितलं. आणि मला पुस्तकं तोंडपाठ झाली मित्र. MBBSच्या फायनलची मेडिकल एक्झाम विद्यापीठाची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली. त्या एक्झामचा रिझल्ट लागला आणि 14ला 14 विषयाचे गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाले, डॉक्टर विठ्ठल लहानेला मिळाले. एकाच माणसाला. जे मुलं आता डॉक्टर होणार आहेत त्यांना माझं चॅलेंज आहे की त्या अंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन बघा. एकाच माणसाचं नाव आहे ज्याला 14 गोल्ड मेडल आहेत. ते रेकॉर्ड कोणीतरी तोडा, त्याला खूप मोठं बक्षीस देणार आहे. आणि आमचा राजू नाईक 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे होता. 100. कळलं. जर आपण ठरवलं ना
इम्पॉसिबल नावाची गोष्ट नसते मित्र, नसते, बिलकुल नसते. पण ते बेंबीच्या देठाला गाठ म्हणून ठरवता आला पाहिजे. त्यासाठी आपण मोटिवेट झालं पाहिजे आणि हे मोटिवेशन देह गाठेपर्यंत तसंच ठेवलं पाहिजे. दॅट इज अ स्पिरिट. हे स्पिरिट घेऊन चालले पाहिजे. हे स्पिरिट एकदाही कमी नाही झालं पाहिजे. नाही झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे. यश मिळत नाही म्हणजे काय सांगू तुम्हाला, मिळतं म्हणजे मिळतंच मित्र. पण ते मोटिवेशन, ते डेडिकेशन, ती सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला पुढे सांगतो मी, शोध लागला. काय शोध लागला माहिती आहे? की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. शोध लागला हो. शोध लागला की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. तुम्हाला सांगतो कसा. त्याच्या पुढचा एक छोटा किस्सा सांगतो. मला संपत आलाय. पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो कसा तुम्हाला सांगतो. ते एन डी कुलकर्णी ज्यांचं मी वर्णन केलं. MBBS पास झाल्यानंतर इंटर्नशिप नावाची गोष्ट असते. इंटर्नशिप 2-2 महिने, 3 महिने, 6 महिने, 15 दिवसाची पोस्टिंग प्रत्येक डिपार्टमेंट लागत असते. तशी माझी पहिली पोस्टिंग डॉक्टर ND कुलकर्णी सरांच्या युनिटला लागली, ज्यांना मी खूप घाबरतच होतो. त्यांच्याच युनिटला मी लागलो इंटर्न म्हणून. इंटर्न म्हणजे त्या डिपार्टमेंटचा सगळ्यात ज्युनियर माणूस. बॉस आली कुटुंबा टाकायचं, बस म्हणलं तर बसायचं, कुणी काही काम सांगितलं तर काम करायचं, असं ती इंटर्नशिप असते. तसा मी इंटर्न आपला उभा टाकलो जाऊन. ND कुलकर्णी सर आले, बसले ओपीडीमध्ये, आम्ही उभा राहिलो होतो. एक पेशंट येत होता, एक पेशंट बघा, ND सर समोर बसलेले आणि एक पेशंट तिथे येत होता दरोजामध्ये. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिस्टीम कशी असते, ऑपरेशनचा पेशंट सर्जरीच्या विभागाला जातो, डोळ्याच्या विभागाला जातो, हाडाच्या विभागाला जातो, स्त्रीरोग असे विभागाला सगळे पेशंट जात असतात. एक पेशंट येत होता, जे मला वाटलं त्याला असं दुरून पाहून मला असं वाटलं की हा पेशंट सर्जरीचा आहे, पण तो मेडिसिन आमच्या विभागाला येतोय, आमच्या विभागाला तो नाही आला पाहिजे. आणि हे बॉस समोर बोलायचं नसतं हे विसरून गेलो आणि सहज बोलून गेलो की सर, हा सर्जरीचा पेशंट आपल्याकडे कशाला येतोय. बापरे, असं मी बोललो. पिन ड्रॉप सायलेन्स झाला मित्र. आणि माझ्याकडे ND सरांनी असं तिरपं त्याच्या स्मेतून पाहिलं. मी मला असा दरदर घाम फुटला तर सर पुढे काय बोलणार आहेत. माझे सिनियर होते ते म्हणले, विठ्ठल कशाला बोललास तू, चुप चुप, चुकलं ना. एकदम असं चुप बसून हाताची घडी घालून असं वाटलं आता पुढे काय होणार. एक एक पेशंट सर बघत होते. बघता त्याचा नंबर आला त्या पेशंटचा, ज्या पेशंटविषयी मी बोललो होतो. सरांनी त्याला टेबलवर घेतलं, झोपवलं आणि पाहिल्याच सरांच्या लक्षात आलं की हा पेशंट खरंच सर्जरीचा आहे. मग सरांनी पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं. तिरपं मी तिथं उभा टाकलो होतो. मला म्हणे, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही दरोजातून, की हा पेशंट मेडिसिनचा नाही सर्जरीचा आहे, तुला कसं कळलं. आपला जरा कॉन्फिडन्स आला होता. मी मग सरांना मस्त उत्तर दिलं. सर म्हटलं, सर अहो त्या पेशंटनी पोटाच्या खालच्या उजव्या साईडला हात लावला होता, त्या हातावर दुसरा हात ठेवला होता, दोन्ही हात दाबवून असा चलत होता, म्हणजे ह्याला अपेंडिक्स आहे आणि हा सर्जरीचा पेशंट आहे हे मला कळलं होतं, कारण मला पुस्तकं तोंड पाठ आहेत. पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो, हे सिद्ध झालं. म्हणून एखादी गोष्ट येत नाही ना, त्याचा असा बुग्गा करायचा ना पुरव, त्याचा असा चुर्रा करायचा ना, त्या विषयाने म्हटलं पाहिजे, बस कर आता राजा, मला सोड. आणि इथपर्यंत विषय नाही संपला. ती चर्चा इतकी गाजली. आमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छोटंसं होतं. ND कुलकर्णी सरांना जे कळलं नाही ते विठ्ठलला बाहेरच कळलं. आम्हाला कोणी पण रस्त्यात भेटला, सर, मग मला सगळे सर म्हणायला लागले, वा क्या बात आहे, की आम्हाला हा टॉपिक सांगा. मुलं MBBSची. मी आपला कॅन्टीनमध्ये जाताना बसलं, पुराणा एक टॉपिक शिकवत राहायचो. तिथं टपरी करतो मला, आम्ही टपरीवर बसलो, चहा पोहे खात, तिथे काय टॉपिक शिकवायचो. कुठंही शिकवणं सुरू झालं. वर्षभर मुलांना मी शिकवत राहिलो, MBBSच्या मुलांना. एवढा विषय संपला नाही. तुम्हाला सांगतो मी की मी आता जसा इथं उभा आहे तसा मी अनेक वेळा परदेशात जातो. आणि तुम्हाला एक खूप चांगली गोष्ट सांगतो, परदेशामध्ये कसा जातो. तर परदेशामध्ये इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणून डॉक्टर विठ्ठल हानेला बोलवतात. इंटरनॅशनल फॅकल्टी हा शब्द लावण्यासाठी खूप उंच जावं लागतं. हा शब्द इंटरनॅशनल फॅकल्टी हा शब्द लावण्यासाठी तुमच्या पाठीमागे तुम्ही कमीत कमी 60 वर्षच लागतात. तेही फक्त 60 वर्ष सगळे होतात. काम करत 60 वर्षापर्यंत जावं लागतं. तेव्हा कुठं तुम्हाला इंटरनॅशनल फॅकल्टी कधीतरी चान्स मिळतो. मी वयाच्या 35व्या वर्षापासून इंटरनॅशनल फॅकल्टीमध्ये जातो परदेशामध्ये. आणि लोक इन्व्हाइट करतात का माहिती आहे? इन्व्हाइट का करतात परदेशातले लोक? की आपल्यापेक्षा काहीतरी चांगला माणूस काम करतो, याच्याकडे काहीतरी चांगलं नॉलेज आहे. आणि मला इन्व्हाइट करताना लोक यासाठी इन्व्हाइट करतात की डॉक्टर विठ्ठल लाणे फार हुशार डॉक्टर आहे. आता मी कशाला सांगू, आता सिद्ध झालंय. म्हणजे मला पॉईंट सांगायचा आहे की पुस्तकं पाठ केल्यास हुशार होतो. इथपर्यंत विषय संपला नाही मित्र. तुम्हाला सांगताना सांगत होतो की मी एकदाच 15 पेशंटमध्ये घेऊन बघतो. एकदाच 15 पेशंट घेतो. आणि 15 पेशंट घेताना मी उगे असं बघतो, एका पेशंट कुणाला स्माईल करतो, कुणाला काहीतरी माझं सुरू असतं. का बघतो माहिती आहे? एका पेशंटला मी 3 सेकंद बघतो आणि 3 सेकंदात मला कळतं त्याला आजार कुठला आहे. कारण पुस्तक तोंडपाठ आहे ना. मी त्या पेशंटला हात लावतो, तपासतो, स्टेतो लावतो, हे सगळं करतो त्याच्या समाधानासाठी. पण मला 3 सेकंदात माहीत असतं या पेशंटला काय आजार झाला आहे. पुस्तकं पाठ केल्यास माणूस
हुशार होतो. म्हणून एखादी गोष्ट येत नाही ना, बिनधास्त पाठ करा बरोबर, बिनधास्त. हां, तुम्हाला अडचण येणार नाही, मी लिहून देतो. मला एक आणखी यातली एक छोटी गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजे पालकांची. ॲक्च्युली आज मुलांसाठी अभ्यासाचा विषय आहे, पण अभ्यासाशी निगडीत मला पालक सांगायचे आहेत. पालक अभ्यासामध्ये तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्ही ना, माझा एक क्लासमेट मित्र होता, त्याची आई न शिकलेली होती. त्याचं नाव आहे दत्ता भुसारे. आमच्या वेळेस तो महाराष्ट्रामध्ये शाहू कॉलेज महाराष्ट्र दुसरा आला होता. न शिकलेली आई आणि काहीच न येणारी आई. तर ती तुम्हाला सांगतो, त्याच्याच नातेवाईकाचं एक दुकान होतं, दुकान धान्याचं. तर ती आई त्या मुलाचा अभ्यास करून घेण्यासाठी, तिला काहीच येत नव्हतं, तो अभ्यास करायला बसल्यास धान्य त्या दुकानातले घेऊन निवडायची. रात्र जेव्हा तो अभ्यास करतो तेव्हा पहाटे उठून पुन्हा ते धान्य निवडायची आणि त्या दुकानात ती द्यायची आणि तिला 4 रुपये मिळायची. तुम्हाला सांगतो ना मी, माझी माय अत्यंत काबाड कष्ट करणारी आई, दिवसभर शेतात राबायची. घरी येताना डोक्यावरती चुलीत घालायला काहीतरी घेऊन यायची, ओले लाकडं, गवऱ्या. घरातल्या सगळ्यांचा स्वयंपाक करायची, सगळ्यांना खाऊ घालायची. काय उरलं तर तिला खायला मिळायचं, नाही तर चटणी भाकरी खाऊन पाणी पिऊन झोपून जायची. खूपच गरीब माझी माय, अतिच गरीब. आणि आम्ही कंदिलावरती अभ्यास करायचो. तेही एका सावकाराच्या मुलाचा कंदील होता, माझाही नव्हता. आम्ही आपल्याला असं कोपऱ्यामध्ये अभ्यासाला बसलेला असायचो आणि माझी माय झोपलेली असायची, मध्येच उठायची. तिला काहीतरी बाथरूमला जायचं असं उठायची. त्या कोपऱ्यामध्ये कंदील सुरू आहे, एवढंसं घर हो आमचं, पत्र्याचं घर, एवढंसं घर. त्या तिथं कोपऱ्यामध्ये कंदील सुरू आहे म्हणजे अभ्यासाला बसलं, तिला कळायचं. ती उठल्यास ती म्हणायची, विठ्ठल झोपा माय, आता झोपावं, खूप उशीर झाला आहे. मला मुलांनाही मुद्दाम सांगायचं, हे मुद्दाम सांगायचे मुलं. माझी माय, तिच्याकडे मी 2री पासून 10वीपर्यंत होतो, मी पहिली शिकलो नाही, पण 2रीपासून 10वीपर्यंत, त्यातले पहिले 8वीपर्यंत आम्ही काय अभ्यास करायला आम्हाला काही सोयच नव्हती, कंदील नव्हता ना, काहीच नव्हतं. पण 8वी 9वी 10वी जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा आमच्याकडे कंदील होता. म्हणजे आमच्या सावकाराच्या, माझ्या मित्राचा कंदील होता. तर माझी माय काय म्हणायची, अभ्यास बस झाला, झोपाव. सगळ्या मुलांना माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे, हात वर करून प्रामाणिक उत्तर द्या. दररोज तुम्हाला तुमचे आई वडील अभ्यास बस झाला, झोप, असे किती जणांना म्हणतात? हात वर करा प्रामाणिकपणे. पण ठीक आहे मुलांना, तुम्ही आज 10 हात वर केलेत, पुढच्या वर्षीच्या याच भाषणाला 100ला 100% तुम्ही हात वर कराल असं मला तुम्ही प्रॉमिस द्या. कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो, आईवडिलांसाठी करायचा नसतो. अभ्यासानं आपण मोठे होत असतो, आईवडील नाही. आणि आपण मोठे झाल्यानंतर ते इनडायरेक्ट मोठे होत असतात आणि त्यांना मोठं करण्यासाठी आपण मोठं व्हायचं असतं. आणि म्हणून अभ्यासाला असं पेटून उठलं पाहिजे, पेटून अशी आग लागली पाहिजे, ठिणगी पडली पाहिजे की नाही, हे करायचं म्हणजे करायचं, आपल्याला हे होऊ का शकत नाही. आणि हे होतं म्हणजे होतं. मुलांनो, मी सांगत होतो की पालकांचा रोल, माझ्या माईचा रोल होता. आता अभ्यास बस झाला, पण मला क्यू यायची की ती बिचारी काय म्हणते, तर तिला लेकराचं प्रेम आहे की लेकरू माझं खूप जागतंय, ह्याला आई म्हणायचं. आता तुम्हाला आईचा मी रोल सांगतो. आईचं एक विशिष्ट कंट्रोल लेकरावरती असावं, बापाचंही लेकरावरती कंट्रोल असावं. आणि सगळेच प्रश्न आईनं आणि बापाने दोघांनीही लेकरांना विचारावे, बिलकुल विचारावे. आणि लेकरांनी पण तेवढ्या सहजपणे उत्तर द्यावं, कारण त्या आईनं विचारण्यामध्ये, पालकांनी तुम्हाला विचारण्यामध्ये त्यांचा स्वार्थ नाही, तुम्हाला त्यांना मोठं करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ दडलाय, त्यांचा नाही. मुलांना तुम्ही लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. आपली आई जेव्हा विचारते आपल्याला, आपले वडील जेव्हा विचारतात आपल्याला की तू अभ्यास केला का, त्याचा अदरवाईज घेऊ नका घेऊ. त्यात प्रेम भरलंय, त्यात प्रेम भरलंय, त्याच्यामध्ये तुमचा उत्कर्ष भरलाय, त्याच्यामध्ये तुमचं पूर्णपणे आयुष्य भरलंय. त्या आयुष्यासाठी झटतायत. आणि आईवडिलांना तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा शक्य आहे, शक्य नसेल तरी वेळेवर फोन करा. आजही तुम्हाला सांगतो, आजही माझा मुलगा माझ्या बायकोला दिवसभरामध्ये कमीत कमी 10 फोन करतो दररोज. आजही तिच्याकडे पूर्ण प्लॅनिंग सांगतो. तो मेडिकलला फायनल MBBSला माझा मुलगा आहे आणि तो प्लॅनिंग करून देतो की मी हे टॉपिक ठरवलेत, या दिवशी हे वाचणार आहे, त्या दिवशी ते वाचणार आहे. आणि हे दररोज उजळणी, भले तीही त्याला अभ्यास कर म्हणत नाही, मी कर म्हणत नाही, पण दररोजची प्लॅनिंग त्याच्याकडे देतो. लेकर आपोआप छान जोडले जातात. लेकर जेव्हा 10वी 12वीला आहेत, सोबत राहा, वेळ द्या आणि कुठल्याच कमिटमेंट घेऊ नका. सोशल कमिटमेंट आपलं काय भलं होणार नसतं, पण लेकरांना दिलेलं कमिटमेंट आपलं बरं होणार असतं. आपली कमिटमेंट लेकरासाठी असली पाहिजे, सोशल कमिटमेंट नको आहे. ही कमिटमेंट करा, लेकरांच्या सोबत राहा आणि लेकरांवरती धाक ठेवा. मी अशा मताचा माणूस आहे. तुम्ही म्हणाल की असं नाही, असंच आहे ते. पुन्हा तुम्हाला सांगतो. आणि सुरुवातीला आपण त्यांना आता मोकळं सोडतो, पुन्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या हातून गेल्यानंतर आपण धाक ठेवायचा प्रयत्न करतो, ते चुकीचं आहे. आणि लेकरांना कंट्रोल ठेवण्यामध्ये लेकरांनाही वाईट वाटत नाही. माझी बायको माझ्या लेकराला कधी गरज पडली तर सणकन बोलते,
पण तुम्हाला सांगतो प्लॅनिंग कशी असते. माझ्या मुलाला कित्येक वर्ष माहीत नव्हतं की त्याची आई सुद्धा एक प्रॅक्टिशनर आहे. का माहीत आहे? कारण जर त्याला रविवारी तर ती सुट्टी घेते, पण समजा आता 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुट्टी आहे, तर त्या दिवशी पण माझी बायको ओपडीत नाही बसायची, कारण माझा मुलगा घरात आहे. बघितलं, ही याला प्लॅनिंग असं म्हणतात. त्याला द्यायचा म्हणजे त्याला वेळ द्यायचा, त्यासोबत राहायचं, त्यासोबत राहायचं, जेवण सोबत करायचं म्हणजे सोबत करायचं. लेकरांच्या फक्त सोबत राहण्याने लेकरं गुणी बनतात, चांगले बनतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, पालकांचा हा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्याही पुढे जाऊन लेकरांना दररोज एखादी गोष्ट सांगा, चांगल्या गोष्टी सांगा, इन्स्पायरिंग गोष्टी सांगा, चांगल्या माणसाच्या विषयी बोला, वाईट काहीही बोलू नका. आणि पोरं, तुम्हाला पुढे सांगतो मी, बी प्लॅन मला तुम्हाला बोलायचा होता. हे सगळं करून सुद्धा यश मिळालं नाही, निराश होऊ नका, निराश अजिबात होऊ नका. निराश कधीच नाही व्हायचं. तुम्हाला का सांगू की या जगामध्ये जेवढी मोठी लोक झालेत ते सगळेच नापास झाले लोक आहेत. ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये अपयश मिळालं ती लोक मोठी झाली. मी लिहून देतो. म्हणून जर तुम्हाला अपयश मिळालं ना, समजून घ्या तुम्ही फार मोठे होणार आहेत, फार म्हणजे फार मोठे होणार आहेत. एकदा अपयश मिळालं तुम्ही थोडेसे मोठे व्हाल, 2दा मिळालं थोडेसे मोठे व्हाल, 3दा 4दा मिळालं जगातला सगळ्यात मोठा माणूस तुम्ही व्हाल. तुम्हाला मी पुन्हा सांगतो. आणि हे उगीच बोलणारा डॉक्टर विठ्ठलाने नाही, शब्दांना शब्द अभ्यास करून बोलतो. जगातल्या खूप लोकांना भेटलोय मी, जगातल्या खूप लोकांना भेटलोय मी, खूप मोठ्या लोकांना भेटलो. योगायोगाने मी वेगवेगळे कामं करतोय, वेगवेगळ्या सर्जरी करतोय, त्या माध्यमातून खूप ठिकाणी मला जायचा प्रसंग आला. जगातली ज्याला उंची अशी वर आपल्याला बघावं लागलं, एवढ्या मोठ्या लोकांशी माझे संबंध आहेत, त्यांच्याशी मी भेटतो, त्यांच्याशी खूप माझे संबंध चांगले आहेत. आणि त्यांची जेव्हा मी हिस्ट्रीत जातो तेव्हा मला कळतं की यांच्या आयुष्यात किती अपयश आले होते. आणि जेवढ्या लोकांना अपयश येईल तेवढा माणूस स्ट्रॉंग होतो, तेवढा माणूस स्ट्रॉंग होतो. त्याच्यामुळे एखाद्या CET मध्ये मार्क नाही पडले, मला कसं झालं, नाही पडले काय फरक पडतो, पुढच्या वेळेस आणखी जास्त पडतील. अरे क्या होत आहे, नाही मेडिकल नंबर लागला तर काय फरक पडतो, दुसरं आपण याच्यापेक्षा मोठं काहीतरी करू. दिस इज नॉट समथिंग की तुम्ही हेच केलं म्हणजे जगातले मोठे माणसं होता. नाही, तुम्ही बरंच काही वेगळे पण फील्ड आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. प्रत्येक माणसामध्ये एक वेगळे टॅलेंट असतं. माझा मुलगा मला एक काल वाक्य सांगत होता की पप्पा, प्रत्येक माणसाचं वेगळं टॅलेंट असतं, ते एक्सप्लोअर करायची गरज आहे. आणि तुम्ही तुमचं ते वेगळं टॅलेंट एक्सप्लोअर केलं तर त्याच्यामध्ये पण तुम्ही जगात सगळ्यात मोठा माणूस होऊ शकता. म्हणून अपयश हे सगळ्यात चांगली गोष्ट. तुम्हाला सांगू, ज्या विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल मिळाले, मी पण नापास झालोय. मी MCS प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालोय आणि म्हणूनच मी यशस्वी आहे. मी जर नापास नसतो झालो तर मी यशस्वी नसतो झालो. म्हणून नापास होणं, मार्क कमी पडणं ह्याच्यात सगळ्यात मोठं यश आहे. याच्यावर मोठं यश कशातच नाहीये. म्हणून ना तुम्ही उगीच मला डिप्रेशन आलो, मला कसंच व्हायला लागलं, आता मी घरीच काय सांगू. अरे म्हणजे काय, तुम्हाला मार्क कमी पडले, पहिल्या अटेम्प्टमध्ये यश नाही मिळालं, समजून घ्या बॉस, तुम्ही जगातले खूप मोठे माणसं होणार आहेत. हे लिहून देतो मी, लिहून. त्याच्यामुळे डिप्रेशन हा शब्द आजच काढून टाकायचा. नो डिप्रेशन हा शब्दच नाही, आपल्या डिक्शनरीमध्येच नाही. आणि तो डिक्शनरीमध्ये कधीच येणार नाही पुढचे 100 वर्ष तुमच्या आयुष्याच्या. हे तुम्ही लिहून ठेवा, लिहून. कारण तुम्हाला सांगतो ना, त्या नापास झाल्यानंतर जे माणूस शिकतो ते पास होताना शिकत नाही. यश मिळत गेलं ना ते कळत नाही, त्याची किंमत पण कळत नाही. पण अपयश मिळाल्यानंतर यशाची प्रचंड किंमत कळायला लागते. म्हणून माणूस नापास झाला पाहिजे आयुष्यामध्ये. उदयजी देशपांडे एवढा मोठा माणूस झाला, तुम्हाला वाटतं असंच झाला? मला माहिती त्याच्या आयुष्यामध्ये काय काय अडचणी आल्यात. त्याच्या आयुष्यात जर अडचणी आल्या नसत्या ना, याचे कॉम्प्युटर जर चोरून नेले नसते लोकांनी, हा माणूस मोठा झालाच नसता. खरं, आयुष्यामध्ये अडचण जेव्हा येते तेव्हा माणूस मोठा होतो. आणि तुम्हाला एक मस्त उदाहरण देतो, अपयश आल्यास माणूस मोठा कसा होतो. पांडुरंग पोले किती जणांना माहिती आहेत? आपल्या इथले कलेक्टर, आत्ताचे जे कलेक्टर गेले ते पांडुरंग पोलेजी, बरोबर आहे? तुम्हाला माहित असावं, अत्यंत गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे तो, खूप चांगला मित्र आहे माझा. आणि साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली D.Ed शिक्षक असलेला हा माणूस, छोट्याशा गावात राहणारा, असाच अनएज्युकेटेड आईवडिलांचा मुलगा, UPSCची परीक्षा दिली. UPSCची परीक्षा, त्याची बरीच मोठी स्टोरी आहे, मी शॉर्टमध्ये सांगतो कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. पहिली परीक्षा दिली, पहिली UPSC डायरेक्ट. आणि UPSC देण्यासाठी फर्स्ट टाइम आयुष्यात त्यांनी औरंगाबाद पाहिलं. फर्स्ट टाइम आयुष्यात पहिल्या वेळा परीक्षा द्यायलाच औरंगाबाद पाहिलं. तिथपर्यंत बसमध्ये बसून तिथपर्यंत पण प्रवास त्यांनी केला नव्हता. आणि पहिल्याच अड्ड्यामध्ये हा माणूस प्री पास झाला, मेन पास झाला आणि इंटरव्ह्यूला गेला. पहिल्या अड्ड्यामध्ये फर्स्ट इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूत नापास झाले. पुन्हा परत काय करणार, पुन्हा परत आले, पुन्हा एक्झाम द्यायला सुरू केलं. मग जरा शहर माहीत झालं होतं, औरंगाबाद शहर माहीत झालं होतं. औरंगाबादला एक्झाम द्यायला गेले, प्री मेन मुंबईला होती, मग मुंबईपर्यंत दुसऱ्या अटेम्प्टला पोहोचले. मुंबई आयुष्यात फर्स्ट टाइम पाहिलं.
आणि मेन दिली आणि पुन्हा दोन्ही मेन पास झाले, सेकंड अटेम्प्ट लगेच, प्री पण पास झाले, मेन पण पास झाले आणि गेले इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यूला गेले, इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा नापास झाले. आता 2 अटेम्प्ट संपले ना, परत आले. काय करावं? पण ह्या माणसानं डिप्रेशन कुठं त्यांच्या आयुष्यात शब्द सापडला नाही. त्यांना कधी त्रास झाला नाही, त्यांना कधी वाईट वाटलं नाही, त्यांना कधी असं वाटलं की आपली संधी गेली, असं कधीच नाही वाटलं. त्यांनी पुन्हा 3रा अटेम्प्ट दिला. आता कॉन्फिडन्स वाढला होता, कॉन्फिडन्स वाढला होता. राहणीमान पण जरा सुधारलं होतं. तिथपर्यंत राहणीमान फारच त्यांचं शेतकरी टाईप राहणीमान होतं. 3रा अटेम्प्ट दिला आणि 3ऱ्या अटेम्प्टमध्ये पुन्हा प्री पास झाले, मेन पास झाले आणि सरळ इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यू दिला फॉर्ममध्ये मस्तपैकी आणि पुन्हा नापास झाले आणि परत आले. 3 अटेम्प्ट जो माणूस प्री पास होतो, एमपीएससी पोरांना कळतंय मी काय बोलतोय, तो प्री पास होतो, मेन पास होतो आणि इंटरव्ह्यूमध्ये 3दा नापास होतो. परत आले, पण तरी डिप्रेशनमध्ये नाही गेले, तरी त्यांना बोर नाही झालं, तरी त्यांना वाईट नाही वाटलं. तेवढ्याच उमेदीनं जसं आयजीएफ की मी पहिलाच अटेम्प्ट देतोय, फर्स्ट टाइम मी एक्झाम देतोय, ही फिलिंग खूप महत्त्वाच्या पोरांनो. नापास झाल्यानंतर, अटेम्प्ट लागल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम देता, आयजीएफ तुम्ही फर्स्ट टाइम एक्झाम देता, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही असं समजा की तुम्ही पहिली एक्झाम देताय, पहिलीच, आणि मग ते 4थ्या वेळा गेले, प्री पास झाले, मेन पास झाले, इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूमध्ये पण पास झाले आणि IAS झाले. मला हे सांगायचं आहे की केवळ अपयश मिळाला म्हणून मोठा माणूस झाला. ते म्हणाले मी पहिल्या वेळेस सिलेक्ट झाला असतो, मग IAS कॅडर मिळालं नसतं. पहिल्या वेळेस सिलेक्ट झाला असतो, मला IAS कॅडर मिळालं नसतं. केवळ मला 3 अटेम्प्ट लागले म्हणून मी IAS पर्यंत गेलो, कारण तिथपर्यंत माझा एक्सपिरियन्स वाढत गेला. कळलं का मुलांनो? म्हणून अपयश नावाची ही गोष्ट नसते. फक्त अपयशाला कसं पॉझिटिव्ह घ्यायचं, दिस व्हेरी इम्पॉर्टंट. मला उद्याजी म्हणत होते, मला एक मुलगा म्हटला, हो अभ्यास कसा करावा कळून झालंय, अभ्यास असा करावा म्हणजे कळतं. आणि अभ्यास करताना अपयशातून जेव्हा तुम्ही पुढे जाता, देन यू सेट ऑन एक्झाम्पल. तुम्ही सोसायटीसाठी एक उदाहरण तयार होता. उदाहरण, आज मी पोलिसांसोबत उदाहरण दिलं, असं एक तुम्ही उदाहरण तयार होता. कधी? जेव्हा तुम्ही अपयशातून यशाकडे जाता. म्हणून अपयश हे चांगलं आहे, मान्य तुम्हाला? तेच माणसं एक्झाम्पल सेट करू शकतात ज्यांना अडचणी आयुष्यामध्ये आल्या. तेच माणसं एक्झाम्पल सेट करू शकतात, एक जनरेशनसाठी एक्झाम्पल सेट करू शकतात, जनरेशन टू कम. पिढ्या तो माणूस एक आदर्श तयार होऊन बसतो. ज्या माणसाला आयुष्यात अडचणी आल्या, ज्या माणसाला आयुष्यात अपयश आले आणि त्यातून त्याने यशाचा मार्ग काढला, तो माणूस एक आदर्श उदाहरण तयार होतं. तसं एक आदर्श उदाहरण तुम्ही का नाहीत? आणि मला 100% कॉन्फिडन्स आहे की ज्या मुलाला अपयश येईल, तो एक आदर्श मुलगा, आदर्श माणूस भारत देशात तयार होईल, याच्यावर मी 100% तुम्हाला आज गॅरंटी सांगतो. आणि तुम्ही ते करायचं. आणि जेव्हा तुम्ही एक एक्झाम्पल तयार होता सोसायटीसाठी, एक आयडियल उदाहरण तयार होता, तेव्हा खरा आनंद कोणाला होतो माहिती आहे? पहिला आई आणि वडिलांना. आणि तुम्हाला पुन्हा मी सांगतो, मी नेहमी सांगत असतो, आताही सांगेन की एकदा तुम्ही माझ्या आईवडिलांना भेटा, मुद्दाम भेटा. पर्टिक्युलरली माझ्या वडिलांना भेटा. का माहिती आहे? आमचे अण्णा साधारणपणे 55 वर्षाचे, साधारणपणे. आमची माय 82 वर्षे, साधारणपणे. एवढ्यासाठी की माझा पण जन्मतारीख खरी नाही आहे. 10 जुलैला डॉक्टर विठ्ठल राणेचा बर्थडे साजरा केला जातो. माझ्या बायकोने शोधून काढली आहे खरी तारीख. पण तुम्हाला सांगतो, दिवशी माझी माय अशी शेजारी बसली होती. नेहमीच माझ्या बर्थडेला हे 2 जण शेजारी इकडून तिकडून असतात, माय आणि अण्णा. मी माईला विचारलं, माय उगीच मला कुतूहल, माय शिकलेलं नाही, अण्णा शिकलेलं नाही, आमची जन्मतारीख लिहिली कोणी? मला कुतूहल हो. मग माईला विचारलं, माय मी कधी जन्मलो ग? माय म्हणली, माय गुढीपाडवा होता, नंतर पौर्णिमा आली आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी तुझा जन्म झाला. ही आपली जन्मतारीख. म्हणजे माईच्या म्हणण्यानुसार मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये, जी माझ्या बायकोने शोधून काढलेली तारीख 3 एप्रिल. पण आमच्याकडे कसं, तेव्हा जिल्हा परिषदचे गुरुजी घरी यायचे. 6 वर्ष वय झालं, 6 वर्षे पूर्ण व्हावे अशी एक तारीख टाकून द्यायची. ती आमची 10 जुलै ही तारीख शाळेत घालण्यासाठी. पण माझं वय, आमचं शिक्षण, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांचं शिक्षण, त्यांचं वय, याच्यावरून आम्ही मायांनांची वय काढली. आणि आमच्या अण्णा 55 वर्षाचे, माया 82 वर्षाच्या, दोघंही माझ्याहून तरुण आहेत. त्यांना कुठलीच गोळी लागत नाही. मुद्दाम सांगतो, लेकरं चांगलं निघाल्यास आईवडिलांना गोळी लागत नसते, आईवडिलांना आजार होत नसतात. आणि मित्र, आमच्या अण्णा एवढ्यासाठी भेटा की आमच्या अण्णा हवेत चालतात, हवेत. आमच्या अण्णा हवेत चालतात. तुम्ही पाहिलं कधी हवेत चालताना? नाही ना, मग त्यांना भेटा. आमच्या अण्णाचे हवेत चालत असतात, हवेत. आमच्या अण्णांना असं वाटत असतं, आमच्या अण्णा एकदम कुडकुडे आहेत, पण माझ्या बापाला वाटतं त्याची छाती जी आहे ना, ती हत्ती एवढी मोठी असं माझ्या बापाला वाटत असतं. म्हणजे मी म्हणजे तर काय सांगते, चालताना तोरा बघायला पाहिजे, तोरा.
म्हणजे साधा माणूस, पांढरं शर्ट धोती पटका घालणारा खेड्यातला माणूस, पण एवढ्या रुबाबात चालतात ते बघत राहा तुम्ही, बघत. हा रुबाब कसा आला ते तुम्हाला सांगतोय पुढे मी, ते ऐका आता. आमच्या अण्णा हवेत चालतं, हवेत. एक दिवशी अण्णा असे हवेत चालले होते, मी ओपडीत बसलो होतो. अण्णा हवेत चालत होते, मी ओपडीत बसलो होतो. मी अण्णाकडे पाहिलं आणि अण्णांना म्हणाल, अण्णा तुम्ही पडाल हो. अण्णा म्हणले, का बरं? अहो अण्णा म्हणलं, तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल दणकन. अण्णांनी माझ्याकडे असं पाहिलं आणि अण्णा म्हणले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? बापरे, आता माझा बाप, मला मी कोण आहे? मी आमच्या अण्णाकडे असा टक लावून बघत राहिलो. अण्णा म्हणते, तुला तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता अण्णा पुढे काय बोलणार याच्याकडे एकदम कुतूहलाने बघत होतो मी. आणि अण्णा जे बोलले ना, अण्णाने जे उत्तर दिलं ना, प्रत्येकाच्या बापाने उत्तर द्यावं असं उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. आणि हा प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? बापाला आणि माईला हवेत चालण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. बापाला आणि माईला हवेत चालवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. ती बाहेर काढा, इतकी मस्त बाहेर काढा. परंतु तुम्हाला सांगतो, इतकी मस्त बाहेर काढा. तुम्हाला काय सांगू मी आता. त्यांना असं गदगदलं पाहिजे, असं गदगदलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे, क्या बात आहे, ही माझी मुलगी आहे. म्हणजे असं चालताना म्हटलं ना, अण्णा तुम्ही बघा अण्णा असे चालतात ना. एकदा आमच्या गावामध्ये असेच काही कारणास्तव काही आमदार खासदार असे लोक गेले होते. मग गावामध्ये बसल्या असतं ना की एक जण समोर आला आणि अण्णांना म्हणाला, अण्णा, एक जण म्हणाला, अण्णा परिचय करून द्या. परिचय, अण्णांना परिचय शब्द कळत नाही, पण ओळख करून द्या, ओळख करून द्या. अण्णा म्हणले, माझी ओळख करून द्यायची काय गरज आहे, अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो. म्हणजे माझ्या बापाला कसला अभिमान आहे की अख्ख्या महाराष्ट्रात मला सगळे ओळखतात लोक. हा अभिमान येण्यासाठी आपण कारणीभूत असतो पोरांनो. आणि म्हणून हे कारणीभूत आपण राहण्यामध्ये मोठेपण आहे. आणि याच्यामध्ये आपण होऊन जाण्यात मोठेपणा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना हवेमध्ये चालवण्यामध्ये मोठेपणा आहे. आणि ते करण्यासाठी आपण मोटिवेट झालं पाहिजे, सिन्सिअर झालं पाहिजे. कष्ट, प्रयत्न, इमानदारीने जे मिळतं तेच आयुष्यभर चिरकाळ टिकतं आणि बाकी काहीही चिरकाळ टिकत नाही. आणि हे चिरकाळ टिकणारी गोष्ट म्हणजे आपला अभ्यास असतो, आपली स्टडी असते. आणि ती स्टडी कुठल्या विषय असत नाही. अशीच मस्त स्टडी करा, मस्त अभ्यास करा, मस्त मोठे व्हा, मायलान बापाला हवेत चालवा आणि एक पुढच्या जनरेशनसाठी तुम्ही एक एक्झाम्पल, एक उदाहरण ठरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.